चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला गिअर कसा टाकायचा, गिअर टाकण्याची खरी टेक्निक कशी आहे आणि गिअर टाकण्याच्या पद्धती, गिअर टाकत असताना कुठली काळजी घ्यायची, आज या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन जे लोक शिकत आहात त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. चला तर व्हिडिओला ना टाइमपास करता डगमगता आपण ह्या व्हिडिओला बघूया. तर सर्वात प्रथम तुम्हाला गिअर टाकण्यासाठी क्लच दाबावा लागतो. क्लच दाबावा लागतो म्हणजे काय, तुमचा क्लच हा पूर्ण क्लच प्रेस झाला तरच तुमचा गिअर हा व्यवस्थित पडेल, नाही तर तुमचा गिअरबॉक्स तुमचा हा त्या ठिकाणी खराब होऊ शकतो. तर क्लच कसा दबल, आता क्लच कसा दबल म्हणजे तुमचा जर सीट जर व्यवस्थित ऍडजस्ट असेल तरच क्लच दबणार आहे, नाहीतर क्लच हा दबणार नाही आणि गिअरही व्यवस्थित पडणार नाही. त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला गाडीचा हा क्लच दाबायचा आहे. ठीक आहे, तर क्लच दाबण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सीट ऍडजस्ट करावं लागेल. सीट कसं ऍडजस्ट करतात लक्षात घ्या. शॉर्टकट काय करायचं, डावा हात सरळ खाली घ्यायचा आणि स्टिअरिंगला असं पकडायचं. बघा हे बघा, आधी तर खाली क्लिप असते बघा, ही क्लिप असते, या क्लिपला असं वरती उचलायचं, वरती उचलून थोडंसं दाबून धरायचं थोडा वेळ आणि उजव्या हाताने वरती पकडलेला स्टिअरिंगला बघा, वरती हात पकडलेला याने असं सोडस असं पुढं सरकायचं बघा ढिल्या हाताने. ठीक आहे, मग आता लक्षात घ्यायचं क्लच व्यवस्थित दबत आहे का. ठीक आहे, क्लच दाबल्याच्या नंतर तुमचा जो हा जे डिस्टन्स आहे, इथं आपल्याला थोडासा 4 बोटाचा किंवा डिस्टन्स पाहिजे. डायरेक्टली असं चिपकलेलं नको पाय, कधीच चिपकलेला पाय असला तर तुमचा पाय व्यवस्थित काम करणार नाही, म्हणजे तुमचा क्लच ब्रेक व्यवस्थित दबणार नाही. कधी एक्सिलेटर दबल अगोदर, नंतर कधी क्लच सुटणार नाही, कधी ब्रेकवर पाय जाणार नाही व्यवस्थित. ह्या गोष्टी कशामुळे होतात, सीट जास्त जवळ घेतल्यामुळे होतात. तर लक्षात घ्या, तुम्हाला सीट हा व्यवस्थित ऍडजस्ट करायचा आहे. थोडासा सीट थोडासा मागं घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा जो पाय आहे, तुमचा पाय तो असा खालीवर व्यवस्थित वर्क करेल, म्हणजे काम करेल. तुम्ही ऑलरेडी पहिले जर सीट पूर्ण चिपकून घेतला, तुमचा पाय पूर्ण फोडून जातो, त्या ठिकाणी तो पाय व्यवस्थित करत नाही. मग तुम्हाला असा पाय उचलायचा, मग बघा पाय असं व्यवस्थित बघा स्टेरिंगला असं पाय वरती लागतो बघा, दिसला व्यवस्थित काम करत नाही. ठीक आहे, त्याच्याकडे तुम्हाला खालीवर पाय होईल. तसं आपल्याला खालीवर पाय न करता आपल्याला सीट बेल्ट हा व्यवस्थित ऍडजस्ट व्हायला पाहिजे. बघा स्टेरिंग मध्ये गॅप पडलेला आहे. चला तर आपण कशा संदर्भात एवढे गिअर कसं टाकतात बघा मित्रांनो. समोर तुम्हाला डायग्राम दिसते, या डायग्रामच्या नुसारच गिअर पडत असतात. लक्षात घ्या, जास्त काही अवघड काम नाही, ते सोपं आहे. फक्त त्याला हाताची पोझिशनच बदलून आपल्याला गिअर टाकावं लागतात. तर हाताची पोझिशन आपल्याला सविस्तर लक्षात जर राहिली प्रत्येक वेळेस, तर आपल्याला गिअर टाकायला अडचणी होणार नाही. आपण प्रत्येक वेळेस स्टेरिंग गिअरला कधी असं पकडतो, कधी असं पकडतो, कधी असं पकडतो, हे चुकीच्या पद्धती झाल्यात. सगळ्यात सोपी पद्धत आहे. लक्षात घ्या, गिअर हा त्याच्या जागेवरच असतो, गिअर कधीच बदलत नाही. तर ही पद्धत ही तीच राहणार ना. तर त्याच कारणामुळे काय असतं, तर गिअर कसं टाकायचं लक्षात घ्या. हे बघा, तुम्हाला जर फर्स्ट आणि सेकंड गिअर टाकायचा असेल, पाचवा आणि रिव्हर्स गिअर टाकायचा असेल, तर तुम्हाला फक्त हाताची पोझिशन बदलायची. आणि तिसरा आणि चौथ्याला बघा, आता हा बघा हा गिअर न्यूट्रल आहे बघा, इकडे तिकडे जातो म्हणून हा न्यूट्रल झाला. तिसरा आणि चौथा कसं येणार, फक्त तुम्हाला बघा डायग्राम मध्ये बघा, तिसरा गिअर हा सरळ दिसतोय, मग काय करायचं, मला फक्त सरळ तिसरा गिअर लावायचा आहे. त्याच्यानंतर बघा चौथा गिअर कुठे दिसतो डायग्राम मध्ये, बघा सरळ खाली दिसतोय, बघा कुठे जाणार गिअर, सरळ खाली येणार. हा ठीक आहे, तर आता मी काय केलं, फक्त थोडंसं असं आढळल्या हाताने काय केलं, त्याला पुढे ढकलला आणि मागं ओढला. तिसरा आणि हा न्यूट्रल आणि हा तिसरा गिअर पडला बघा. ठीक आहे, पहिला गिअर आणि दुसरा गिअर टाकायचा असेल तर तुम्हाला हाताची पोझिशन ह्या पद्धतीने ठेवायची बघा. कधी लक्षात घ्या, असा हात करून तुम्हाला इकडं डाव्या बाजूला असं त्याला गिअरला बघा डायग्राम मध्ये सरकलेला असा गिअर सरकवायचा आहे आणि तिकडे त्याला वरती करायचं बघा, असं वरती ढकलायचं बघा, ह्या पोझिशनला, ह्या अँगलला पुढे ते ढकलायचंय. आता तुम्हाला दुसरा गिअर टाकायचा आहे. दुसरा गिअर हा सरळ त्याच रेषेत आहे, सरळ रेषेत आहे. तुम्हाला असाच हात ठेवून त्याला सरळ खाली ओढायचंय. ठीक आहे, हा झाला दुसरा गिअर. आता तुम्हाला तिसरा गिअर लावायचा आहे. तिसऱ्या गिअरला काय असतं, आता त्याच्यामध्ये स्प्रिंग असते बघा, स्प्रिंग असते. तुम्ही जर या पॉईंटला जर आलात तर तुमचा हा जो गिअर आहे हा ऑटोमॅटिकली हा न्यूट्रलला येऊन मध्ये येतो, म्हणजे हा थर्डच्या पोझिशनला आणि फोर्थच्या पोझिशनला येत असतो. तर तुम्हाला काय करणार, फक्त त्याला सरळ पुढे ढकलायचंय. त्याच्यानंतर चौथा असा, त्याच्यानंतर चौथ्याच्या नंतर पाचवा गिअर असतो बघा, पाच नंतर काय न्यूट्रलला आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, आता हाताची पोझिशन ह्या पद्धतीने ठेवायची. हे बघा, इकडं असं दाबून त्याला ह्या अँगलला असं वरती ढकलायचंय, दाबून बरं का, उजव्या बाजूला वरती. आता तुम्हाला डायरेक्ट आता रिव्हर्स टाकायचा आहे, तर 5 वरून कधीच रिव्हर्स येणार नाही, लक्षात घ्या मित्रांनो. बरेच नवीन लोक काय करतात, डायरेक्टली त्याला गिअर रिव्हर्स टाकण्याचा प्रयत्न करतात स्टॉप झाल्यावर रिव्हर्स घेण्यासाठी. तसं न करता बघा, हा 5 वरून डायरेक्ट रिव्हर्स येतोय का, नाही येते, तर तुम्हाला गाडीला न्यूट्रललाच यावं लागेल. न्यूट्रलला आल्याच्या नंतरच तुमचा हा रिव्हर्स गिअर या ठिकाणी खाली या बाजूला खाली दबणार आहात. तर
सांगायचं तात्पर्य एकच मला की तुम्हाला कधी गिअर टाकायचा असला तर गिअर टाकता असताना गिअरला कधीच असं जोरात किंवा ताकदने पकडू नका. एकदम ढिल्या हाताने गिअर टाका, जेणेकरून तुमचा हा गिअर व्यवस्थित पडेल. तुम्ही जर ताकदने गिअर टाकण्याचा प्रयत्न केला तर ताकदने गिअर टाकल्यानंतर हा गिअर कुठं पण जाऊ शकतो. चौथ्याला, तिसऱ्याला, दुसऱ्याला, पाचव्याला कुठं पण जाऊ शकतो ताकद लावल्यानंतर. ताकद लावल्यानंतर तुमचा जो स्टेअरिंग आहे, स्टेअरिंगचा जो हँड आहे तो ऑटोमॅटिक तो पण बळकाळला जातो. म्हणजे तो पण त्याला पण स्टेअरिंगला जाम पकडला जातात. स्टेअरिंग जर जाम पकडला म्हणल्यावर मग स्टेअरिंग आणि गिअर याच्यात काय होतं, त्यांचं मॅनेजमेंट जमत नाही. कधी गिअर ताकद लावल्यानंतर तुमचं लक्ष पूर्ण गिअरकडे जाणार किंवा स्टेअरिंगकडे जाणार. मग दोन्ही तुम्हाला त्या ठिकाणी चुकणार झाले. कशामुळे? फक्त ताकद लावल्यामुळे. तर गिअर टाकत असताना लक्षात घ्या, कधीच ताकद लावू नका. ठीक आहे. चला तर मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. मी नेक्स्ट व्हिडिओ बनवल तर तुम्हाला दिसेल, कळल.